जय जिजाऊ, जय शिवराय, जय भीम. आज सरकारचा शपथविधी झाला, पण शपथविधी होण्याच्या अगोदर 2-3 दिवसा अगोदरपासून धमक्या देणं चालू झालेलं होतं. आणि ह्या धमक्या देण्यामध्ये सर्वात पुढे होते मोहित कंबोज. त्याने धमकी देताना सोशल मीडियावरच्या कार्यकर्त्यांसहित भरपूर जणांना धमक्या त्यांनी दिल्या. तर ह्यातून कोण आहे मोहित कंबोज? मोहित कंबोज हा, त्याची हिस्ट्री तर सर्वांना माहिती आहे, पण मला असं म्हणायचं आहे की मोहित कंबोज आत्ता हा देवेंद्र फडणवीस यांचा शाडो गृहमंत्री झाला आहे, किंवा तुम्ही असं म्हणू शकता की मोहित कंबोज हा मुंबई भागातला एक्स्टॉर्शनिस्ट मिनिस्टर असेल. आणि ह्या धमक्या देऊन एक प्रचंड भय वातावरण निर्माण करून मला वाटतं येत्या काळात मोहित कंबोज या व्यक्तीच्या माध्यमातून मुंबई आणि आसपासच्या भागात म्हणजे बॉलिवूड, बिल्डर्स ह्या सर्व लोकांकडून मला वाटतं की एक्स्टॉर्शन केलं जाईल. जे काम काही वर्षापूर्वी किरीट सोमय्याच्या माध्यमातून केलं जायचं, आता ते मोहित कंबोज ह्याच्या माध्यमातून मुंबईमध्ये केलं जाईल. तुम्ही 2 दिवसात बघू शकता मोहित कंबोज याच्याबरोबर महाराष्ट्रातले महत्त्वाचे पोलीस अधिकारी, इवन रश्मी शुक्ला ही मोहित कंबोज यांच्या मागे उभारलेल्या दिसत आहेत. तर मला सांगायचं आहे की हे गव्हर्मेंट मोहित कंबोजच्या माध्यमातून मुंबई आणि आजूबाजूच्या एरियामध्ये एक्स्टॉर्शन चालू करेल.